नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे वेगळी एकदम हटके रेसिपी। तर पहा तुम्ही काय दाखवते ती। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही नवीन चॅनल आहे त्याच्यामुळे सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसं वाटलं चॅनल, तुम्हाला आवडलं का माझं नवीन चॅनल ते पण पाठवा। आणि रेसिपीला कमेंट करा, खूप छान असतात कमेंट तुमच्या, मला भरपूर आवडतात तुमच्या कमेंट। तर चला पाहूया काय बनवते आज ती। तर इथे पहा मी शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्याच्या। तर मोठ्या मोठ्या जाड्या जाड्या खूप जून झालेल्या अशा शेंगा घेतलेल्या आहेत पहा। तर ह्याच्यात खूप जीवनसत्व आहे या शेंगांमध्ये, खूप केमिकल आहे, खूप म्हणजे हे शेंगांमध्ये ना 100हून अधिक गुणकारी आहे आपल्या शरीरासाठी। तर ह्या खूप शेंगा मी घेतलेल्या आहेत। आता पहा तुम्ही, कुकर भरून शेंगा घेणार आहे मी आणि कुकरमध्ये उकडून पहा तुम्ही काय बनते। आता मी कुकरमध्ये उकडून घेणार आहे ते शेंगा आणि ह्याची रेसिपी बनवणार आहे, एकदम जबरदस्त रेसिपी। तर नक्कीच पहा संपूर्ण व्हिडिओ। तर हे सगळे मी तुकडे करणार आहे शेंगांची आणि शेंगांपासून अगदी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। खरंच हेल्दी, एकदम हेल्दी। भरपूर शेंगा खा, ह्या शेवग्याच्या खूप तुमच्या आरोग्यासाठी चांगल्या असतात। भरपूर रोज खाल्ल्या तरी काही हरकत नाही। 100हून अधिक रोगांवर गुणकारी आहे त्या शेवगा। शेवग्याचे कुठलेही पानं खा, त्याची शेंगा खा, काही खा, फुलं खा, ती भरपूर आरोग्यदायक आहेत। आता पहिल्या मी धुवून घेतलं होतं शेंगा, परत पण आता ह्याच्यात भरते मी, व्यवस्थितशीर भरते आता, म्हणजे असं बसत नाही त्याच्यात ना, नीट लाईन लावून भरते। बाकी मला भरपूर करायचे आहे, त्याची मस्त रेसिपी बनवायची आहे, खूप हेल्दी रेसिपी आहे ती। आणि उकडून तर पहा तुम्ही काय रेसिपी बनते ती। कुकरमध्ये 2 शिट्ट्या करायच्या, जास्त नाही करायच्या, फक्त 2 शिट्ट्यामध्ये अगदी मस्त शिजून निघतील त्या। तर नक्कीच पहा तुम्ही। हे पहा आता एक राहिलेली आहे, तर मी कुकर तर लावते पण पाहूया आता। आता ह्याच्यात पाणी ओतून आणते मी, 1 ग्लासभर पाणी ओतलं तरी पुरेसे आहे। तर पाणी ओतलेलं आहे मी, आता ह्याचं झाकण बंद करते आणि 2च शिट्ट्या होणार आहे। 2 शिट्ट्या होतपर्यंत आपण दुसरं तयारी करू। इथे बघा मी घेतलेले आहेत आता मसाला वाटून घेऊया आता त्याच्यासाठी। तर मिरच्या चांगल्या 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत। मला भरपूर करायची, 7-8 माणसांना पुरली पाहिजे एवढी रेसिपी बनवायची याची। मोठा कांदा घेतलेला आहे लसणाचा आणि देठं घेतलेली आहेत कोथिंबीरीची। ही देठं पण वाटून घ्यायची, खूप जीवनसत्व असते या देठांमध्ये। तर देठं वाटायची आणि पुढचा पाला मी ठेवलेला आहे बाजूला, तो पण कामाला येईन आपल्याला। 1 चमचा जिरं घातलेलं आहे मी आणि थोडंसं पाणी टाकायचं असलं टाकू शकता, मी थोडं टाकलं होतं पाणी। आणि हे पहा आता हे वाटून घेतलेलं आहे, रंग पहा किती सुंदर आलेला आहे त्याचा आणि झालेले आहे आपलं ते वाटून। आता मी ते पण बाजूला ठेवते आणि दुसरी तयारी करते। तोपर्यंत आपल्या झालेल्या आहेत शेंगा छान अशा बघा फुटून बाहेर आलेल्या आहेत चांगल्या। आता हे काय करायचे पहा तुम्ही, हे शेंगा काढायच्यात आपल्याला। आता एक गरम आहे तरच अशा काढून घ्यायच्यात, हे पहा। आणि त्याचा आपल्याला गर काढायचा आहे बाहेर, हे बघा लगेच निघतो गर, काही वेळ लागत नाही। थोडा गरम आहे तर वेळ लागणार आहे थोडासा, पण निघतो लगेच। असा गर मी फटाफट काढून घेते। हा गर एवढा जीवनसत्व आहे ना गरामध्ये, तुम्ही जास्त वेळ मी पटकनी करायला घेतलं, सकाळच्या नाश्त्यासाठी मी करते आता हे, म्हणून घाई आहे माझी। नाही तर तुम्ही थंड करून ठेवला कुकर तरी चालेल, नंतर थंड झाल्यावर त्याचा गर काढला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। तर मला आता घाई आहे, मला नाश्त्यासाठी करायचे सर्वांसाठी, जवळजवळ 7-8 माणसांना पुरला पाहिजे एवढा नाश्ता करणार आहे मी। तर म्हणून एवढं दाखवते मला। तुम्हाला किती करायचे त्याच्या अंदाजावर तुम्ही करू शकता। तर हे सर्व काढल्यावर तुम्हाला दाखवते बघा, ते जरा पण गर राहिल्या नाही, सगळ्या निघालेल्या आहेत। तर मी हे सर्व काढल्यावर ना तुम्हाला पूर्ण गर निघाला ना मग तुम्हाला दाखवते। आता हे बाहेर जरा काढून ठेवते का की थंड पडतील जरा थोड्याशा। मस्त रसरशीत भरलेल्या आहेत नुसत्या। तर मी सर्व गर काढून घेतलेलं आहे बा, इथे एवढं आहे आणि प्लेटमध्ये पण आहे बाजूला, हे बघा भरपूर गर निघालेला आहे। आता मिक्सरचं भांडं घेते आणि हा गर संपूर्ण वाटून घेते। आता मी मस्त मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा। असं म्हणतात काय माहीत नाही आपल्याला, पण हे मोदी आहेत ना, मोदी आपले भारताचे पंतप्रधान,
तर त्यांना रोज शेंगा खातात या शेवग्याच्या. रोज त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने खायला देतात शेंगा. का की याच्यात एवढं जीवनसत्व आहे ना, तर खूप जीवनसत्व आहे. खूप बुद्धी येण्यासाठी पण उपयोगी आहे. तुमच्या शरीरातले एक एक अवयवांसाठी उपयोगी आहे. तर इथे मी घेतलेलं आहे 2 चमचे म्हणजे पळ्या आहेत माझ्या. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता पुढे मी घेते बेसन पीठ. त्या पण 2 पळ्या घेते. हे बघा, बेसन पीठ 2 पळ्या घेतल्या. आता पुढे तुम्हाला दाखवते, दुसरं पीठ दाखवते आणखीन. आता म्हणजे आपल्याकडे आहे ते पीठ, हे ज्वारीचं पीठ 2 पळ्या घेतल्यात मी. आपल्याकडे जेवढे पीठ आहेत ना आपल्याकडं, तेवढे हेल्दी करायचे आपल्याला ते. तर आता इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 पळी भरून. म्हणजे बघा तुमच्याकडे असेल तेवढं टाकत. इथे मी टाकले धणे पावडर 1 चमचा भरून गच्च. अजून 1 टाकला, 2 चमचे टाकलेले आहे धणे पावडर. छान स्वाद येतो. 1 चमचा हळद टाकलेली आहे. 1 चमचा लाल तिखट पण टाकलेलं आहे मी, का की आपण मिरच्या पण टाकलेल्या आहेत ना. आणि हा गर द्यायचा सोडून त्याच्यात. मस्त गर सगळा सोडून द्यायचा. हे बघा, सगळा अगदी विटॅमिनने भरलेला गर येतो छान छान. आणि हे वाटण वाटलेलं आहे हे पण सोडून द्यायचं त्याच्यात. मस्त रंग आलेला आहे. कोथिंबिरीचे देठं पण घातलेले आहेत त्याच्यात, त्याच्यामुळे छान रंग त्या वाटणाला आलेला आहे. आणि कोथिंबीर चांगली प्लेट भरून मी घेतलेली आहे, ती पण टाकली त्याच्यात. एक म्हणजे चार कांदे होते माझे छोटे छोटे, ते पण टाकलेले आहेत. म्हणजे पहा आता किती हेल्दी होतं हे. आणि मग चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं. आपल्या अंदाज पाहायचा किती आपली क्वांटिटी आहे त्याच्यावर मीठ टाकायचं. आणि नंतर मग हे छान असं पहिले कुस्करून घ्यायचं पूर्ण. याच्यात आपल्याला टाकायचं आहे ओवा. 1 चमचा नाही, 2 चमचे टाकलेले आहेत ओवा मी. आणि सफेद तीळ टाकायचं आपल्याला आणखीन. आता हे 2 चमचे मी सफेद तीळ टाकते. छान कॅल्शियम पण भेटणार. सफेद तीळ आणि ओवा आपल्या पोटासाठी पण चांगला असतो. म्हणजे जे वस्तू घालणार आहे ना, ती खूप उपयोगी पडणारी आहे आपल्या शरीरासाठी. ती सर्व वस्तू घातलेली आहे मी. आणि छान असं मळून कुस्करून घ्यायचं. का की कुस्करून घ्यायचं कारण कांदा पण आहे ना, म्हणजे सगळीकडे आपल्याला लागलं पाहिजे ते. अशा पद्धतीने कुस्करून घ्यायचं ते. एकदम छान मळून घ्यायचं ते. तुम्हाला वाटलं थोडंसं शिपका मारायचा पाण्याचा तर मारू शकता. मिक्सरचं भांडं आपलं आहे ते धुवून घ्यायचं आणि जरा शिपका मारायचा का आपलं पीठ तयार होणार लगेच. छान अगदी मस्त पीठ होणार. मैत्रिणी तुम्हाला कळलंच असेल काय बनते आता हे. जरा तरी तुम्हाला चाहूल लागली असेल का हे कुठली डिश बनणार आहे एवढी हेल्दी. तर नक्कीच चाहूल लागली असणार तुम्हाला. तर मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची थालीपीठं. अगदी पौष्टिक, अगदी पोटभरीचं आणि पोट भरणारं, म्हणजे असं हेल्दी असं आहे हे. तर नक्कीच तुम्ही बनवून पहा एकदा. आणि चव फार लागते याची, खूप छान चव लागते, मस्त चव लागते. हे आपलं मळून झालेलं आहे, अशा पद्धतीने मळलेलं आहे. मी टॉवेल पण घेतलेला आहे तिकडे, छोटासा कपडा पांढरा. आणि आता मी हे पाणी घेतलेलं आहे, ह्याच्यावर पाणी शिंपडायचं जरासं पळपडावर आणि त्या कपड्यावर. आणि वरती तवा पण तापायला ठेवलेला आहे. आणि आता गोळा घ्यायचा तिथून एक. आपल्याला किती मोठं करायचे किती छोटं करायचे त्याच्यावर आहे ते. मी आता पहिल्या छोटीच करणार आहे, दाखवणार आहे तुम्हाला. म्हणजे जास्त मोठी पण नाही, जास्त छोटी, मिडियम करणार आहे मी. तर अशा पद्धतीने केली ना खरंच म्हणजे तुम्हाला ही थालीपीठ आहे ना 2 दिवस तर खराब होणार नाही. का की एवढे आपण छान कुरकुरीत पण करणार आहे तिकडे वरती भाजून. आणि दुसरी गोष्ट हेल्दी पण आहेत. आणि कुठे प्रवासाला गेलं किंवा कुठे बाहेर पिकनिकला गेलं किंवा कुठे चला एखादा नाश्त्यासाठी तर उपयोगी पडणारच आहे. मी नाश्त्यासाठीच बनवते आता. कोणी पाहुणे आले पटकन आपल्याला नाश्त्यासाठी म्हटलं तरी उपयोगी पडणार. आता झालेलं आहे, थांबूनमध्ये होल पाडलेला आहे त्याला. आता याला मी टाकून देते त्याच्यावर. तर तुम्हाला मी एकच होल पाडले, तुम्हाला आणखीन बरेच पाडायचे असले तर पाडू शकता. का की मी एकच पाडते, बऱ्याच वेळा मी एकच, तुम्हाला दिसत पण असेल एकच होल पाडत असते. मध्ये तेल टाकलं का सगळीकडे पसरतं. 1 चमचावर तेल मध्ये त्या होलमध्ये ओतलं ना तर सगळीकडे पसरतं ते तेल.
म्हणून मी हमेशा एकच करते. पहा रंग, पहा रंग आता भाजेन तसा रंग त्याचा वाढत जाईल. का की आपण मसाले पण तेवढेच पद्धतीने वापरलेले आहेत, त्याच्यात जिन्नस पण तेवढेच घातलेले आहेत, रंग पण म्हणजे दिसणार पण छान सुंदर. हे बघा खरपूस भाजून घ्यायचं, मात्र एकदम मस्त खरपूस भाजून घ्यायचं. अगदी वेळ लागला तरी चालेल, पण मस्त भाजून घ्यायचं. तर आता मी भाजून दाखवते तुम्हाला आणि नंतर मग एक तरी दाखवते. हे बघा किती मस्त रंग येते बघा. आणि ते आपण थापतो ना असं, त्याची बोटं पण ओतली पाहिजे त्या थालीपीठावर, तर ते छान दिसतं. आणखी अशी आपण थापता थापता बोटं ओततात ना, ती ओतली पाहिजे. ह्याच्यावर ओतलेली आहेत बघा, दिसतात ती. तर अशा पद्धतीने मैत्रिणीने खरंच हेल्दी मुलाबाळांना खायला घाला, खूप चांगलं असतं. शेवग्याच्या शेंगा खायला मग कंटाळतात तशी. आता मी चाळणीवर ठेवलेली आहे का की त्याला घाम सुटणार नाही किंवा काही नाही. तुमच्याकडे कुठली दुसरी चाळणी असली त्याच्यावर ठेवू शकता. मी आपली पीठ चाळायची चाळणी त्याच्यावर ठेवलेली आहे. आता मी फटाफट सगळी बनवून घेते, बऱ्यापैकी बनवते, मग तुम्हाला दाखवते. आता हे बघा मध्ये असं तेल टाकायचं आणि थोडं कढईने सोडलं का बस. जास्त तेल पण नाही लागत त्याला किंवा काहीच नाही. थोडं एक थालीपीठाला 1 स्पून तेल पुरेसे होते. तर मी अर्धा चमचा मध्ये टाकते आणि अर्धा चमचा फिरवते वरून, मग झालं. झालेली आहे आपली. आता मी बऱ्यापैकी केलेली आहे, तुम्हाला दाखवते आता. हे बघा छान रंग आणि सुंदर दिसतात. कितीही खा पोटभरीचं. आणि त्याच्याबरोबर तुम्ही दही खा, त्याच्यावर तुम्ही चटणी खा, किंवा नसली चटणी तर तुम्ही चहाबरोबर खा, मस्त लागतात एकदम. पहा किती मस्त आहेत, खूप छान दिसतात आणि पोटभरीचं. तर मैत्रिणीनं माझी ही शेवग्याच्या शेंगांची थालीपीठं आवडली तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. आता तुम्हाला मी मसाल्याविषयी सांगते पुढे. तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत, आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला दळत नाही चक्कीत. आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत, हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. मसाले तर घ्या, स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. पण माझी थालीपीठं कशी झाली ती सांगा.